राजकारणात कोण जिंकतं किंवा कोण हरतं यापेक्षा महत्वाचं असतं कोण नॅरेटिव्ह सेट करतं आणि त्या नॅरेटिव्हला कंट्रोल कोण करतंय. अजितदादा गेल्यानंतर अवघ्या 3 दिवसानंतर सुनेत्रा वहिनी पवार यांनी जो शपथविधी घेतला होता तो शपथविधी याचं उत्तम उदाहरण होता की नॅरेटिव्ह कंट्रोल करणं राजकारणामध्ये खूप महत्वाचं असतं. एका दगडामध्ये सुनेत्रा वहिनींनी 3 पक्षी मारले. एक म्हणजे जो अंतर्गत विरोध होता, विरोध म्हणता येणार नाही त्याला, पण अंतर्गत ज्या गोष्टी होत्या, प्रफुल्ल पटेल झालं, सुनील तटकरे झालं, अध्यक्षपदावरती त्यांनी जो आपला मुजरा टाकायचा प्रयत्न केला होता त्याला मात दिली. 2 नंबर भारतीय जनता पार्टीला मात दिली, कारण की जेव्हा पण स्थानिक पक्षातील एखादा मोठा दादा नेता गमावला जातो त्यावेळी काय ठरतं की दिल्लीतून आदेश येतात की आता ही पोकळी कोण भरून काढणार आहे, आणि ही पोकळी भरून काढण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी केलं आणि भारतीय जनता पक्षाला मात दिली. आणि सर्वात मोठा पक्षी त्यांनी मारला म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांनी अर्थ खातं हे दादांकडून हिसकावून घेतलं होतं, पण 2 दिवसामध्ये त्यांनी ते माघारी देण्याचं देखील बोललंय. याला म्हणतात राजकारणातलं सर्व